माझी विनंती आहे तपास यंत्रणांना, यांच्याकडे फक्त आरोपी म्हणून बघू नका। हे समाजाचे गुन्हेगार आहेत, हे त्या लाखो विद्यार्थ्यांचे गुन्हेगार आहेत, शैक्षणिक क्षेत्राला लागलेले कलंक आहेत, शिक्षकांचा बुरखा पांघरलेले हे शिक्षण माफी आहेत। कुलकर्णी, मांढरे आणि अशा लोकांवर देशाने विश्वास टाकला, पेपर सेट करण्यासारखी अतिशय मोठी महत्वाची जबाबदारी दिली, पण या लोकांनी काय केलं? काही लाख रुपयांसाठी यांनी आपलं इमान विकलं। केवळ शिक्षकी पेशा नाही, यांनी संपूर्ण देशाचा विश्वासघात केलाय, खून केलाय विश्वासाचा। म्हणून आता कारवाईची तितकीच कठोर गरज आहे, कठोर कारवाईची गरज आहे। या टोळीवर मकोका सारखे कठोर कायदे लावा। विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार धरून यांच्यावरती गुन्हे दाखल करा। पैशांच्या बळावर जर हे लोक पुन्हा सुटले तर लक्षात ठेवा, या देशातल्या सामान्य माणसाचा प्रामाणिकपणावरचा विश्वास कायमचा उडून जाईल। उद्याची ही पिढी आहे, त्या पिढीला मला सांगावं लागेल, तुम्ही कष्ट करा, तुम्ही प्रामाणिक राहा, हा देश तुमच्या सोबत आहे, यंत्रणा तुमच्या सोबत आहे, हे सरकार तुमच्या सोबत आहे, आणि त्यासाठी कठोर कारवाई होणं गरजेची आहे, ही भावना व्यक्त होते।